अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर श्रीमंत होण्यापूर्वी मिळतात हे 21 शुभ संकेत. निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी पळून जाते. श्रीमंत होण्यापूर्वी कोणते संकेत दिसतात ते आज आपण पाहणार आहोत. तर वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो, म्हणजेच मनुष्य श्रीमंत होणार असतो, तेव्हा निसर्गही काहीतरी संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी निघून जाणार असते आणि मनुष्य हा श्रीमंत होण्याच्या अगोदर हे संकेत मिळतात. तसेच या शुभ संकेताकडे कधीही दुर्लक्ष करू नका. तर ते कोणते शुभ संकेत आहेत जे सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठा बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे. हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटलं जातं. ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते तिच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात. ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेथे काही शुभ संकेतही दिसतात अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते शुभ संकेत आहेत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुम्ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तर तसेच आपल्याला धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले पाहिजेत याची माहिती देखील आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते अतिशय चांगले आहे. याचा अर्थ असा असतो की तुमच्या आयुष्यातून पैशाची संबंधित समस्या दूर होणार आहे आणि तुमच्यावर आर्थिक तुमची परिस्थिती जी आहे ती मजबूत होणार आहे. नंबर 2, सकाळी उठताच शंखाचा आवाज येऊ लागला तर जीवनात चांगल्या बदलांचे लक्षण आहे. हे चिन्ह सूचित करते की तुमचा वेळ जो आहे वाईट काळ तो जाऊन आता चांगल्या काळात बदलणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठे यश नक्कीच मिळवणार आहात. घरामध्ये पैसे येण्याची सुद्धा लक्षण देखील असू शकते. नंबर 3, जर सकाळी सकाळी तुम्हाला एखादी गाय तुमच्या दारात येऊन हंबरू लागली असेल तर तुमच्यावर देवाचा आशीर्वाद आहे असा समजावा आणि गाईला चपाती गुळपोळी खायला देऊन निरोप द्यावा. याचा अर्थ असा की देवी लक्ष्मीने स्वतः येऊन तुमचे दार ठोठावले आहे. नंबर 4, तज्ज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यातील खोल संबंध आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर उठल्यावर कोणी झाडू मारताना पाहिले असेल तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना किंवा कोणत्याही कामाला जाताना 5 दिवस सलग दररोज कोणीतरी झाडू मारताना दिसलं तर समजून जा आता तुमचे जे त्रासाचे दिवस आहेत ते दूर होणार आहेत. दैवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे. नंबर 5, जर तुमच्या घरामध्ये मुंग्या झाल्या असतील तर हे देखील संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. जर मुंग्या झाल्या असतील, समजा लाल मुंग्या झाल्या असतील किंवा काळ्या मुंग्या झाल्या असतील तर त्या मुंग्यांना तुम्हाला थोडीशी पिठी साखर किंवा पीठ खायला द्या. यामुळे त्या संतुष्ट होतील आणि आपली संपत्ती वाढते. तसेच सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर हे देखील लक्ष्मीचे येण्याचे लक्षण आहे. तर ते तुम्ही पैसे जरूर जवळ ठेवा. कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले अचानकपणे तर ते देखील पैसे मिळण्याचेच लक्षण आहे. नंबर 6, जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते. तुमच्यासाठी ते चांगले लक्षण आहे. याचा अर्थ तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात आणि तुमच्या घरी पैसा येणार आहे. नंबर 7, मांजर जेव्हा पिल्लांना जन्म देते हे देखील चांगले लक्षण आहे. जर तुमच्या घरामध्ये एखादी मांजर वेली असेल किंवा त्या मांजरीने
पिल्लांना जन्म दिला असेल तर हे चांगले लक्षण आहे. नंबर 8, त्याचवेळी जर कोणतेही मौल्यवान वस्तू छतावर पडली तर ते देखील तुमच्यासाठी खूप चांगले लक्षण आहे. शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काहीतरी मौल्यवान वस्तू टाकली तर ते देखील श्रीमंती येण्याचे लक्षण आहे. नंबर 9, घरामध्ये एकाच ठिकाणी जर तुम्हाला 3 सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते. महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. असेही म्हटले जाते की जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर घराच्या प्रगतीचे लक्षण आहे. सणाच्या दिवशी जर तुळशीच्या रूपात सरडा दिसला तर हे लक्षण अत्यंत शुभ मानले जाते. म्हणजे तुळशी वृंदावनाच्या इथे जर सरडा बसला असेल आणि त्याने तो रंग धारण केला असेल तर अत्यंत शुभ आहे आणि अत्यंत अफाट संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. जर तुम्हाला सकाळी अचानक स्वप्नात किंवा तुमच्या आजूबाजूला कमळ जर दिसले तर तुमचा दिवस बदलणार आहे आणि हे स्पष्ट संकेत आहे. तर समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. देवी लक्ष्मी नक्कीच जिथे जाते तिथे तुम्हाला लवकरच अफाट संपत्ती मिळते. नंबर 11, जर तुमच्या स्वप्नात सतत पिवळी किंवा लाल फुले दिसत असतील तर हे देखील धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते. नंबर 12, स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते. हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे. स्वप्नात लाल साडी घातलेली स्त्री दिसणे हे देखील देवी लक्ष्मीचे लक्षण आहे. स्वप्नात उंचीवर चढणे, एखाद्या डोंगरावर शिखरावर चढणे हे सुद्धा यशाचे लक्षण मानले जाते. नंबर 13, जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल तर वाटेत तुम्हाला एखादा कावळा तोंडामध्ये काहीतरी पदार्थ, भजी, चपाती असं घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी तुमचे अडकलेले पैसे जे असतील ते तुम्हाला मिळणार आहे. ज्याची तुम्ही आशा सोडून दिलेली असते ना ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत. जेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप पूर्ण होते. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जागृत होतात आणि तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारू लागते. हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात. शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की जर तुम्ही पहाटे 3 ते 5 या दरम्यान उठलात तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग लवकर निघून जातात आणि माता राणी म्हणजे महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर येऊ शकतो. नंबर 15, जर तुम्हाला स्वप्नामध्ये पाल दिसली तर तुम्ही हे एक चांगले लक्षण मानले पाहिजे. स्वप्नात पाल दिसणे किंवा पाहणे याचा अर्थ असा की तुमच्या आर्थिक समस्या लवकर दूर होणार आहेत आणि देवी लक्ष्मी लवकर तुमच्यावर कृपा करणार आहे. तुम्हाला स्वप्नामध्ये घुबड, हत्ती, मोर तसेच केळी किंवा सरडा दिसला तरी देखील विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे. नंबर 16, जर तुम्हाला सकाळी उठताच शंखाचा आवाज येत असेल हे देखील अत्यंत चांगले लक्षण आहे. सकाळी उठल्यावर तुम्हाला शंखाचा आवाज जो नाद आहे तो येऊ लागला तर समजून जा तुमचा चांगला काळ लवकरच येणार आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवू लागते आणि कोणत्याही कारणाशिवाय घरामध्ये अत्यंत आनंददायी आणि हलके वातावरण निर्माण होते. घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला होतो. घरामध्ये सतत मंगलदायी घटना घडू लागतात जसे की विवाह, धार्मिक पूजा, हवन. घरातील माणसांचे मन स्थिर आणि प्रसन्न राहणे या गोष्टी घडायला लागतात. तर हे अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुंतवणुकीत नफा मिळणे, जुनी थकबाकी अचानक मिळणे. नंबर 17, झाडांवर चिमण्यांची वसाहत होते. घराच्या आसपास हळदीसारखा पिवळा रंग दिसणे देखील शुभ मानले जाते. नंबर 18, स्वप्नामध्ये पांढरा हत्ती किंवा कमळ किंवा एखादी महिला पाणी भरताना दिसणे हे आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे. बघा आपण म्हणतो की नाही एखादंच घर खूप श्रीमंत आहे तर आपण म्हणतो त्यांच्या घरामध्ये काय लक्ष्मीच पाणी भरते असं म्हणतो की नाही त्या पद्धतीने. तर नंबर 19, शांत समुद्र किंवा वाहते पाणी देखील चांगले मानले जाते. घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी, चिमण्या दाणे खाण्यासाठी येऊ लागतात. हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणे शुभ मानले जाते. घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो. दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशाची बचत होऊ लागते. वारंवार आर्थिक वृद्धीविषयीची चर्चा होते आणि त्यात अनुकूलताही मिळते. संपत्तीच्या वाढीचा हा संकेत मिळत असतो.
हे संकेत जर दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्मकता ऊर्जा नक्कीच टिकवून ठेवा. यामुळे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे. शास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी हा अतिशय चांगला संकेत आहे आणि आर्थिक अडचणीसुद्धा दूर होतात. जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता असते. नंबर 20. घरातील व्यक्तींचा आहार कमी होणे किंवा घरामध्ये कमी प्रमाणात जेवण लागणे. कमी जेवणामध्येच घरातल्यांचे पोट भरणे हा देखील अतिशय शुभ संकेत असतो. घरामध्ये यामुळे सकारात्मकता वातावरण तयार होते आणि सगळे व्यक्ती आनंदी राहतात. खाली काही धनप्राप्तीचे प्रभावी उपाय दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही अवश्य करा, म्हणजे तुम्हाला धनवाढीसाठी मदत करू शकतात. एखादी अडचण वगैरे असेल, एखाद्या कामात यश मिळत नसेल तर नक्की हा उपाय करा. यामुळे तुमच्या घरावर तुम्हाला धनवाढीसाठी मदत होऊ शकेल. नंबर 1. मुख्य दरवाजावर शुभ दरवाजावर सुंदर तोरण लावा. आंब्याच्या पानाचे, फुलांचे किंवा बाजारात जे मिळतात ना तोरण ते लावा. दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ लाभ ही चिन्ह काढा. रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजाजवळ प्रकाश दिवा लावणे शुभ मानले जाते, त्यामुळे लक्ष्मीचा वास होतो. उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ आहे. उत्तर ही दिशा कुबेराची दिशा मानली जाते. या ठिकाणी पाण्याचा स्रोत म्हणजे या दिशेस जड वस्तू ठेवणे, कारण यामुळे धनप्रवाह, तिजोरी किंवा पैशाची जागा योग्य दिसत नाही. तिजोरी ही नेहमी उत्तर दिशेलाच ठेवावी. दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तरेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा. तिजोरीमध्ये लाल कापड अंथरून त्यावर पैसे, दागिने ठेवा. यामुळे धनामध्ये वाढ होते. आणि तिजोरीजवळ किंवा आतमध्ये आरसा ठेवू नका, कारण हे अतिशय अशुभ मानले जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करा. घरामध्ये तुटलेले किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका. नकारात्मकता ऊर्जा वाढते. यामुळे दररोज घरात झाडू मारा, गंगाजल शिंपडा आणि संध्याकाळी घरामध्ये सुगंधी दिवा, सुगंधी उदबत्ती, तसेच वृक्ष आणि रोपे लावा. तुळशीचे रोपे लावा. रोज त्यांची पूजा करा. तुळशी ही उत्तर दिशेला ठेवा किंवा पूर्व दिशेला ठेवा. मनी प्लांट, प्रसुलाचे झाड ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते. घरामध्ये आरसा योग्य ठिकाणी लावा. आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी आरसा ठेवू नका. यामुळे पैशाची गळती होते. शयनकक्षामध्ये म्हणजेच बेडरूममध्ये बेडसमोर आरसा नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि धनाला आकर्षण करणारे असे उपाय. मुख्य दरवाजावर लाल कपड्यात 7 गोमती चक्र बांधून ठेवा आणि शुक्रवारी 7 कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करा. पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गंगाजलाने धुवून तिजोरीत ठेवा. तसेच घरामध्ये चांदीचा हत्ती, कुबेराची मूर्ती अवश्य ठेवा. झोपताना डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवू नका. दक्षिणेकडील डोके करून झोपा. घरामध्ये पिवळ्या आणि लाल रंगाचा प्रकाश याचा वापर करा. तसेच या रंगामुळे समृद्धीही वाढते. दिवाळी किंवा इतर शुभ प्रसंगी घरामध्ये दिवे लावावेत. यामुळे आर्थिक वृद्धी होते. शनिवारी करायचे विशेष उपाय. शनिवारी काळे तीळ आणि सरसोच्या तेलाचे दान करावे. सरसो म्हणजे मोहरीची तेलाचे दान अवश्य करावे. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. 7 वेळा प्रदक्षिणा घाला. तसेच कबुतरांना किंवा मुंग्यांना धान्य, साखर यांचे मिश्रण द्या. जर या वास्तुशास्त्रांचा उपायांचा योग्य प्रकारे अवलंब केला तर घरामध्ये धन आणि समृद्धी कायम राहते. गरिबी फिरकत देखील नाही. ही सर्व माहिती सार्वजनिक हेतू लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमची श्रद्धा आणि श्रद्धेनुसार ज्योतिष धर्मातील उपाय आणि हे संकेत वापरून पहा. व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला सल्ला देणे आहे, अंधश्रद्धा पसरवणे अजिबात नाही. तर या संदर्भात कोणत्याही प्रकारचा आम्ही दावा करत नाही.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री लक्ष्मी देवभ्यो नमः अवश्य लिहा. धन्यवाद. धन्यवाद.